क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत नमस्कार, मी मेघा जगताप. बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या घडामोडी. सेनेच्या उबाटा गटाच्या महिला जिल्हा प्रमुखपदी सौ आरू पाटील. जत येथील सौ आरू सागर पाटील यांची शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगली जिल्ह्याच्या महिला जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे. ही निवड उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर केली. त्यांना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली. जिल्ह्यात महिलांच्या जास्तीत जास्त शाखा वाढवणार असल्याचे सौ आरू पाटील यांनी निवडीनंतर सांगितले आणि या निर्णयाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्वांना जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं सांगली जिल्हा प्रमुख, माजी जिल्हा प्रमुख म्हणून मी आता आहे. 1.5 वर्ष झालं. याच्या आधी मी शिवसेनेचंच काम करते. 30 वर्ष झालं. शाखा प्रमुख केलं, शहर प्रमुख म्हणून केलं, उपजिल्हा प्रमुख म्हणून केलं, जिल्हा प्रमुख म्हणूनही केलं आणि आजही मी पक्षाची तळमळ असल्यामुळे शिवसेना हा पक्ष काय आहे ते मी खूप जवळून पाहिला. आणि मीही एक शेतकरी कुटुंबाचीच मुलगी आहे आणि गेले 30 वर्ष झालं गोरगरीब महिलांना आणि कुटुंबांना न्याय द्यायचं काम करते. जे साहेबांनी आम्हाला सांगितलं की शिवसेना म्हणजे काय, ती घराघरापर्यंत कशी पोहोचली पाहिजे. आणि जेव्हा आम्ही शिवसेनेचं काम करतो तेव्हा जास्त आम्ही राजकारण म्हणून बघितलं जात नाही. हा आमचा सगळ्यात महत्वाचा एक पक्ष आहे ही शिवसेना. 80% समाजकाम, 20% राजकारण. जेव्हा इलेक्शन येतं तेव्हाच आमचं राजकारण असतं. पण ते राजकारण करत असताना आणि महिलांना न्याय देत असताना खूप काय प्रश्न निर्माण समोर येतात. पण ते प्रश्न निर्माण आल्यानंतर ताई आज आपली एक अशी ताकद आहे की जर तालुक्यामधून एवढ्या महिला आज तुम्ही पहिल्यांदा जमा करताय की शिवसेना महिला आघाडी म्हणून तुमची निवड झाली की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तुमच्यावर जबाबदारी दिली की जतमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये काम कराल, ती त्याने तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी दिली. आणि ह्या जबाबदारीला तुम्ही पूर्णपणे प्राधान्य देशीला आणि शिवसेनेचं नाव पुढे नेशीला आणि शिवसेना घराघरापर्यंत पोहोचवशीला ही मी तुम्हाला एक आशा व्यक्त करते मी माझ्याकडून. पण जेव्हा महिलेला न्याय देत असतो ताई तेव्हा दोन्ही बाजूने या पक्षाची ताकद खूप मोठी आहे. सर्वांना वाटतंय की शिवसेना पक्ष मोडीत आलाय, शिवसेने पक्षामध्ये कोण राहत नाहीये. पण मला तुम्हाला ह्या निमित्ताने एक सांगायचंय, शिवसेने पक्षामध्ये जे कट्टर शिवसैनिक आहेत तेही आज आहेत. आज सागरदादांना मी आज ओळखत नाहीये. गेले 15 वर्ष झालं मी सागरदादांना ओळखते आणि भाऊ बहीण म्हणून आम्ही एकत्र कार्यक्रमाला असतो. पण सागरदादांचं काम खूप मोठं चांगलं आहे. पण सागरदादा तुम्ही आज एक आपली महिला घराबाहेर काढलात आणि पक्षामध्ये आणलात, त्यासाठी मी तुम्हाला पहिला एक बहीण म्हणून शुभेच्छा देते. अशाच प्रत्येक पुरुषानं आज आपल्या पत्नीच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि तिला घराबाहेर काढलं पाहिजे. जे काय चाललंय आज अत्याचार किती होतात आपण बघतोय. आंदोलन मध्ये आम्ही तरी असतोच, पण जे अत्याचार होतात आपण सहन करती महिला सांगत नाहीये म्हणूनही अत्याचार होतात. पण मला एक सगळ्यांना सांगायचं, आज माझ्या ज्या बसलेल्या बहिणी आहेत किंवा आईच्या वयाच्या आहेत त्यांना एक सांगते, जेव्हा आपण मुलीचं लग्न करतो तेव्हा मुलीला आपण एकच सांगतो, दिल्या घरी तू संसार कर, जे काय असेल तिथं सगळं तुझंच आहे, जिथं दिलं तिथंच मरावं लागतं. तर मला एक सांगायचंय, हे मुलींना तुम्ही न सांगता मुलींना एक सांगायला पाहिजे की हे जे आपण जे पागोट तिच्या डोक्यावर बांधतो वज्याचं संस्कृत जे सांगतो ते सांगत असताना पण आपण एक सांगितलं पाहिजे, तुम्हाला आर्य म्हणलं तर तुम्ही कार्य करायला शिकला पाहिजे. हे प्रत्येक आईने आपल्या मुलीला शिकवलं पाहिजे.
तरच मुलगी आज आपली जिजाऊ म्हणून शिंदे रस्त्यावर उभा राहू शकते, एवढंच मी तुम्हाला सांगते. आणि ताई, तुम्हाला खूप खूप सांगली जिल्ह्याच्या वतीने अनेकदा शुभेच्छा देते. काम करत असताना मी माझी जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला जर कुठे अडचण आली दादा, तर कधीही मला अहोरात्री फोन करा. तुमच्या मदतीसाठी मी सदैव शिवसेना पक्षासाठी सज्ज आहे. एवढं बोलते आणि मी माझं भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.